नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. वृषाली पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 10th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड सायन्स स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये आपण चॅप्टर बघणार आहोत केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिॲक्शन स्टडी करताना सर्वात अगोदर आपल्याला माहित पाहिजे की रिॲक्शनचे टाईप कोणते असतात किंवा रिॲक्शनचे मेन 2 पार्ट्स कोणते पडतात. तर ते कोणते पार्ट्स असतात? फिजिकल चेंजेसचे आणि केमिकल चेंजेसचे हे 2 पार्ट्स असतात. मग त्याच्यावरनं आता आपण स्टडी करणार आहेत की काही एक्झाम्पलवरनं आपण स्टडी करणार आहे केमिकल रिॲक्शन कोणत्या प्रकारे होते. ओके. 90 आणि 80 सेंचुरीजमध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट झाले. त्या एक्सपेरिमेंटवरनं खूप साऱ्या रिॲक्शन्स लिहिल्या गेल्या, रिॲक्शन डिस्कवर झाल्या. त्या सगळ्या आता आपण इथे स्टडी करणार आहे त्याची शॉर्ट फॉर्ममध्ये. आता मी अगोदर एक चार्ट आपल्याला दिसतोय. त्या चार्टवरनं आपण स्टडी करतोय की कोणत्या टाईपची रिॲक्शन होते. ओके. फेनॉमेना दिलाय. ओके. फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस काय होते त्याच्यामध्ये सांगितलंय. ओके. फर्स्ट, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. इझिली आहे. 5th स्टँडर्डचा मुलगाही सांगू शकतो की काय आहे. फॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, दिस इज अ फिजिकल चेंज. देन कुकिंग ऑफ फूड. सपोज आपण काय गव्हाचं फ्लोअर घेतलं, गव्हाचं पीठ घेतलं, त्याची चपाती बनवली. त्याच्यामध्ये टोटली पूर्ण काय चेंज झाला, वन स्टेटकडनं दुसऱ्या स्टेटकडे, म्हणजे हा काय झाला मग ही केमिकल चेंज झाला. देन रायपनिंग ऑफ फ्रुट्स. आता रायपनिंग ऑफ फ्रुट्स म्हणजे काय, आपण मँगो घेतला. ओके. कच्ची कैरी घेतली आणि पिकलेला राईप मँगो घेतला, तर याच्यामध्ये काय ग्रीन कलर टू येलो कलर, पूर्ण कच्ची आंबट कैरी ते पूर्ण गोड आंबा, याच्यामध्ये त्याचं कन्वर्जन झालं, म्हणजेच काय मग रायपनिंग ऑफ फ्रुट्स हे काय येतं, केमिकल चेंज मध्ये येतं. देन मिल्क टर्न इंटू अ कर्ड. दुधापासून दही बनवणं ही पण एक काय टोटली केमिकल चेंज रिॲक्शन आहे. कारण दुधामध्ये आपण दही ऍड केल्यानंतर त्याच्यापासून काय कर्ड तयार होतं. ओके. देन इव्हापरेशन ऑफ वॉटर. इव्हापरेशन ऑफ वॉटर म्हणजे काय, आपण कपडे उन्हात सुकत टाकतो, हे काय झालंय इव्हापरेशन होतं पाण्याचं इथून. मग हे झालं एक फिजिकल चेंज. कपडे सुकवणं म्हणजे काय फिजिकल चेंज. देन डायजेशन ऑफ फूड इन अ स्टमच. आपण काय रॉ फूड खातो की आपण फ्रुट्स खातो, आपण जेवण घेतो, ते जेवण आपण रॉ फॉर्म मध्ये घेतो, त्याचं बॉडीमध्ये काय होतं, मेटाबॉलिझम होतं, त्याचं काय पचनक्रिया त्याची होते आणि त्याच्यामधनं आपल्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये ग्लुकोज झालं, काय मिनरल्स विटॅमिन्स हे ऍब्झॉर्ब केले जातात, म्हणजे काय हे केमिकल चेंज झाला. देन त्याच्यानंतर साईज रिडक्शन ऑफ नॅपथॉल बॉल एक्सपोज टू एअर. आपल्या सर्वांना माहिती की आपण नॅपथॉल बॉल बाथरूममध्ये कबोर्डमध्ये यूज करतो. जे आपण ठेवले तर दिवसेंदिवस काय त्याची साईज कमी होते, म्हणजे काय त्याचं इव्हापरेशन होतं, हवेमध्ये ते उडून जातात. हा झाला एक फिजिकल चेंज. देन स्टेनिंग ऑफ शहाबाद और कडप्पा टाईल्स बाय लेमन ज्यूस. आपल्या फरचीवरती, शहाबादी फरचीवरती किंवा कडप्प्यावरती, किचन ओट्यावरती जर आपण लेमन ज्यूस आपल्यापासून पडला तर त्याच्यामध्ये रिॲक्शन होते, केमिकल रिॲक्शन होते आणि त्याचा कलर चेंज होतो. ही झाली आपली केमिकल चेंज झाला. त्याच्यानंतर ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन अ फॉलिंग फ्रॉम द हाईट. उंचावरनं एखादा काय ग्लास पडला आणि तो फुटला, तर हे काय झालं, फिजिकल चेंज झाला. ओके. हे टेबलवरनं आपल्याला कोणते केमिकल चेंज, कोणता फिजिकल चेंज हे आपल्या लक्षात आलं असेल. आता आपण एक सिम्पल एक्सपेरिमेंट बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय लागतंय, स्टडी करणार आहेत आपण ॲपरेटस, थर्मामीटर, इव्हापरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल, बुसेन बर्नर. हे सगळे ॲपरेटस आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये बघितले आहेत. ओके. आता आपण केमिकल याच्यासाठी यूज करणार आहे लाईमस्टोन पावडर, म्हणजे काय कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्यानंतर कॉपर सल्फेट. ओके. ब्ल्यू कलरचं असतं, जे शेतीमध्ये पेस्टिसाइड म्हणून पण यूज केलं जातं. देन त्याच्यानंतर कॅल्शियम क्लोराईड. ओके. पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट अँड थॅलिक अनहायड्राइड. हे जे काही सगळे केमिकल्स आपण घेणार आहे, याच्यावरती कोणत्या प्रकारची रिॲक्शन होते हे आपण स्टडी करणार आहे. आता प्रोसिजर करताना आपण काय करणार आहे, हे सगळे जे काय आहे, जे आपल्याला नेक्स्ट पेजवर दिले काय 1 to 5 ह्या ऍक्टिव्हिटी आपण सर्व करणार आहोत. ओके. पण त्याची स्टडी करणार आहे की काय काय चेंजेस होते हे, आणि हे आपण लॅबमध्ये आपण एक्सपेरिमेंट करताना हे तुमच्या लक्षात येईलच. ओके. मग फर्स्ट काय करणार आहे आता, take a spoonful of limestone powder in a evaporating dish, heat it strongly on a high blue flame. काय एका
इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये काय करायचं, 1 स्पून लाईमस्टोन घ्यायचं आहे. म्हणजे लाईमस्टोन म्हणजे काय हे बघा, इथे फॉर्म्युला दिलाय कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 सॉलिड घ्यायचं आहे. सॉलिड घेतल्यानंतर त्याला हीट करायचंय. त्याला स्ट्रॉंगली हीट केल्यानंतर काय होतं, त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड ओके सॉलिड फॉर्म मध्ये फ्यूज फॉर्म मध्ये शिल्लक राहतं आणि ह्या रिॲक्शन मधनं काय होतंय, CO2 गॅस हा बाहेर पडतोय. म्हणजेच आता याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन नोंद करणार आहे की काय झालं, याच्यामध्ये जो काही कलर होता सोल्युशनचा व्हाईट होता ओके, त्याच्यामधनं गॅस रिलीज झाला, यस कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज झाला. त्याचं टेम्परेचर यस चेंज झालं, आपण टेम्परेचर वाढवलं तेव्हाच त्याच्यामधनं गॅस रिलीज झाला. अँड देन आता नेचर ऑफ चेंज, काय चेंज होत आहे, केमिकल चेंज होत आहे. कारण काय, कॅल्शियम कार्बोनेट पासून काय कॅल्शियम ऑक्साईड भेटलंय आणि CO2 गॅस रिलीज झालाय. नाव सेकंड काय आता बघा, ऍड झिंक डस्ट इंटू द कॉपर सल्फेट CuSO4 सोल्युशन. आता झिंक डस्ट ऍड करायची कॉपर सल्फेट मध्ये. आता बघा बरं, झिंक डस्ट म्हणजे काय, ZN डस्ट घेतली प्लस कॉपर सल्फेटचं ॲक्वस सोल्युशन, पाण्यातलं द्रावण घेतलंय ओके, CuSO4 ॲक्वस सोल्युशन. आणि काय रिॲक्शन होते ते बघायचंय. तर ZnSO4 हे ॲक्वस सोल्युशन फॉर्म झालंय आणि त्याच्यामध्ये Cu हा सॉलिड तो रिलीज झालाय. आता याच्यामध्ये काय रिॲक्शन काय झाली आहे, याच्यामध्ये एक्सचेंज झालंय. एक्सचेंज कशाचं झालंय, जे काही कलरलेस, याचा कलर काय होता, कलरलेस होतं हे. त्याच्यानंतर याच्यामधनं गॅस रिलीज झाला, तर नाही गॅस नाही रिलीज झाला, याच्यामध्ये जे काही मेटल आहे मेटलचं डिस्प्लेसमेंट झालंय. म्हणजे कॉपरच्या ठिकाणी झिंक हा मेटल गेलाय ओके, त्याचं डिस्प्लेसमेंट झालंय. टेम्परेचर चेंज झालं की याच्यामध्ये नाही, टेम्परेचर चेंज झालं नाही, टेम्परेचर ॲज इट इज राहिलंय. आणि चेंज कोणता झालाय, तर केमिकल चेंज झालाय. केमिकल चेंज कसा झाला, तर झिंकच्या जागी कोण आलंय, कॉपरच्या जागी झिंक आलंय. म्हणजे कॉपर सल्फेटचं सोल्युशन कशामध्ये रिप्लेस झालं, झिंक सल्फेटमध्ये ओके. नाव आता थर्ड ऑब्झर्वेशन काय आता आपण बघणार आहे, ऍड अ पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 सोल्युशन टू द बॅरियम सल्फेट BaSO4 सोल्युशन. मग याच्यामध्ये आता काय रिॲक्शन होणार आहे, ही सुद्धा रिॲक्शन कसली होणार आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सारखीच होणार आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच होणार आहे. याच्यामध्ये काय होतं, K2CrO4 प्लस बॅरियम सल्फेट BaSO4 ह्या दोघांची ऍडिशन केली. ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर त्यांना काय आहे, त्याच्यामध्ये एक्सचेंज होतं. हे सोल्युशन ऍड केल्यानंतर काय एक्सचेंज होणार आहे, तो काय बॅरियम क्रोमेट तयार होणार आहे, BaCrO4. बॅरियम क्रोमेट हा येल्लो कलरच्या पिपेटीमध्ये फॉर्म होणार आहे आणि प्लस अजून K2SO4 पोटॅशियम सल्फेटचं सोल्युशन फॉर्म होणार आहे. आलंय लक्षात. मग आता कोणता कलर होणार आहे याचा, पीपीटीचा कलर येल्लो होणार आहे. गॅस रिलीज नाही होणार इथे, पीपीटी फॉर्म होणार आहे, गॅस रिलीज नाही होत इथे. देन त्याच्यानंतर टेम्परेचर पण चेंज नाही होते, नो चेंज इन टेम्परेचर. आणि रिॲक्शन कोणती झाली, ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली. म्हणजे काय, एका मेटलची एका एलिमेंटची जागा दुसऱ्या एलिमेंट्सने घेतली, म्हणजे सी काय केमिकल चेंज झाला इथे. नाव नेक्स्ट आता काय, आता फोर्थ याच्यामध्ये दिले आपल्याला, ऍड सोडियम क्रोमेट sodium carbonate Na2CO3 solution to the calcium chloride CaCl2 सोल्युशन. सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन काय करायचंय, कॅल्शियम क्लोराईड मध्ये ऍड करायचंय. Na2CO3 प्लस CaCl2 इज इक्वल टू काय होतं रिॲक्शन, मग ट्वाईस NaCl प्लस कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होते. आता हे सगळं आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहे, रिॲक्शन बॅलन्सिंग मध्ये कसं झालं बॅलन्सिंग हे बघणार आहे. तर त्याच्यामध्ये आता त्याचं ऑब्झर्वेशन काय येतंय, व्हाईट इन्सॉल्युबल पीपीटी फॉर्म झाली ओके. त्याच्यानंतर गॅस रिलीज नाही झाला, नो रिलीज इन गॅस, टेम्परेचर नो चेंज इन टेम्परेचर. आणि काय झालंय याच्यामध्ये पण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली. म्हणजे एका एलिमेंटची जागा दुसऱ्या एलिमेंटने घेतली, म्हणजेच काय केमिकल चेंज झालाय, याच्यामध्ये केमिकल चेंज झाला ओके, आलं लक्षात. आणि लास्टला काय आहे, टेक phthalic anhydride in the evaporating dish, close the end of the steam and the funnel with the cotton plug, keep this funnel inverted on the evaporating dish, heat the evaporating dish on the tripod stand slowly on a low flame. What did you observe in the funnel during heating? आता काय थॅलिक अनहायड्राईडचं
सबस्टन्स घ्यायचा आहे, तो इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये ॲड करायचा, त्याला हिटिंग करायचं. हिटिंग करण्याच्या अगोदर त्याच्यावरती उलट्या साईडने काय फनेल ठेवायचं. हे लॅबमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट बघितले. फनेल त्याच्यावरती ठेवल्यानंतर त्या फनेलच्या एंडला काय करायचंय, त्याचा जे काही एंड असेल ते कॉटनने प्लग त्याची बंद करायची आणि हिटिंग दिल्यानंतर जे काही थालिक अनहायड्राईडचं सॉलिड असेल ते काय होणार आहे, त्याला हिटिंग भेटल्यानंतर त्याचं गॅसमध्ये कन्वर्ट होणार आहे. गॅसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ते फनेलच्या जे कॉटन तिथे लावले आपण तिथे ते डिपॉझिट होणार आहे. डिपॉझिट झाल्यानंतर कुलिंग झाल्यानंतर त्याचे क्रिस्टल फॉर्ममध्ये व्हाईट परत काय क्रिस्टल मिळणार आहे आपल्याला. आता ही रिॲक्शन मध्ये काय होणार आहे, कलर त्याचा असेल व्हाईट असेल, गॅस नो गॅस रिलीज, जे काही सबस्टन्स आहे सॉलिड त्याचंच गॅसमध्ये फॉर्मेशन होतं, लिक्विडमध्ये न जाता गॅसमध्ये फॉर्मेशन होतं. यालाच आपण कोणती रिॲक्शन म्हणतो किंवा यालाच काय म्हणतो आपण, सब्लिमेशन म्हणतो. ओके, सब्लिमेशन म्हणजे काय, सॉलिड कन्वर्ट टू गॅस. ओके, टेम्परेचर आहे त्यामध्ये चेंज झाला की यस याला टेम्परेचरची नीड आहे. टेम्परेचर वाढलं तेव्हाच सब्लिमेशन घडलं आणि हा चेंज कोणता आहे, फिजिकल चेंज आहे हा. ओके, फिजिकल चेंज आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल. नाव नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे काय आहे, तर रिॲक्शन बॅलन्स कसं करायचं किंवा रिॲक्शन कशा होतात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन राईट करायचं, इक्वेशन राईट करायचं आपण स्टडी करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.